धामणगाव शहरातील अनेक गार्डनची दयनीय अवस्था. कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी गार्डनच्या सौंदर्यीकरणावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा जनतेचा आरोप. नगर परिषदेने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. ज्या ठिकाणी परिसरातील नागरिक लक्ष घालतात त्या गार्डनची अवस्था चांगली. राठीनगरचे गार्डन आदर्श स्थितीत. शहरात नगर परिषदेकडून खुल्या जागा विकसित आणि त्यांचे सौंदर्यीकरण करून त्यांचे गार्डन मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक गार्डनची अवस्था अत्यंत दयनीय आहे, तर काही गार्डन त्या परिसरातील लोकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत गार्डनची काळजी घेतल्याने त्या परिसरातील गार्डन सुरक्षित आहे. नगर परिषदेने शहरातील अनेक ओपन स्पेसला विकसित केले आहे आणि त्यांच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण यानंतर देखील काही गार्डन अत्यंत दुरावस्थेत आहेत. या गार्डन मधील फुलांची झाडे योग्य निगा राखण्यात न आल्याने आणि देखरेखी अभावी वाढली आहे. तर या गार्डन मध्ये मुलांच्या खेळण्यावर जी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली होती ती खेळणे जगलेल्या अवस्थेत आहे. आपण पूर्ण शक्तीनिशी या खेळण्यांना फिरविण्याचा प्रयत्न केला तरी ती जागेवरून हलत नाही. शिवाय या गार्डन मध्ये ठिकठिकाणी झाडे उगवून ती मोठी झाल्याने येथील परिस्थिती अक्षरशः जंगलासारखी झाली आहे. गार्डनची दुरावस्था झाल्याने परिसरातील लोकांनी आपले वापरात नसलेले सामान ठेवून गार्डनला गोडाऊन बनवून टाकले आहे. नगर परिषदेच्या अनावस्था आणि दुर्लक्षामुळे गार्डनची जी परिस्थिती आहे ती पाहून नागरिकांकडून हे गार्डन केवळ जवळच्या कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी केले की काय असा आरोप होत आहे. या विषयावर परिसरातील नागरिकांनी आपले मत मांडले आहे. या विषयावर कोण काय म्हणाले ते त्यांच्याकडून ऐकूया. आपण सध्या उभे आहोत धामणगाव रेल्वे येथील कोठारी नगर मधील गार्डन मध्ये. तुम्ही इथे बघू शकता की सध्या गार्डनची काय कंडिशन आहे. या गार्डनवर लाखो रुपये खर्च करण्यात आले असून याचं सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे. परंतु वर्तमान स्थिती आपण पाहू शकता की झाडासाठी ज्या कॅरी ज्या ठेवल्या होत्या त्या कॅरी मधले झाडं सगळे गार्डनची साफसफाई झाली नसल्याचे प्रथम दर्शनीच निदर्शनास येते. या बाजूला आपण बघू शकता की जे पेवर ब्लॉक्स जे आहेत ते असे धूळ खात किंवा ते जंगलेले किंवा जुन्यात अवस्थेत ते पडलेले आहेत आणि मधात जे आहेत गार्डनच्या मधात ते वेगळे झाडं डेव्हलप होत आहेत किंवा ते वाढत आहेत. मुलांच्या खेळण्याची काय दयनीय अवस्था आहे हे आपण बघू शकता की हे जे मुलांचं जे खेळणं आहे जे गोल फिरायला पाहिजे ते एकदम जाम झालेलं आहे आणि त्याला कितीही जोराने फिरवलं तरी ते फिरत नाही आहे. तर या गार्डनवर किंवा बगीच्यावर जो खर्च करण्यात आलेला आहे तो खर्च अनाठायी करण्यात आल्याचे दिसत आहे आणि हा खर्च केवळ जवळच्या कंत्राटदारांना लाभ पोहोचवण्यासाठीच करण्यात आला आहे असा प्रश्न आला आहे किंवा नाही असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. आपल्यासोबत येथील रहिवासी सचिन घारपळकर सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सध्या ज्या गार्डनची जी दयनीय अवस्था आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे. मागील नगर परिषदच्या पंचवार्षिक मध्ये प्रतापदादा अडसर नगराध्यक्ष निवडून आले असताना फार गाजावाजा करून धामणगाव शहरातील सर्व ओपन स्पेस याचा आपण नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली त्यांनी जो खर्च केला सुरुवात मेंटेनन्स होतं त्यांच्याकडून केला जात होता आणि खूप सारा पैसा याच्यामध्ये खर्च करण्यात आला. परंतु त्यानंतर यावर कोणाचंही लक्ष नाही आहे किंवा मेंटेनन्सच्या नावाखाली जो काही त्यांना लाभ मिळालेला आहे लाभ घेऊन हे सगळे मोकळे झालेले आहेत. आणि या आज आपण बघतो आहे धामणगावातल्या जवळपास बरेचसे जे काही गार्डन डेव्हलप करण्याच्या नावाखाली जो काही खर्च झालेला आहे तो अनाठायी खर्च आहे आणि हा सर्व खर्च हा जनतेचा खर्च आहे. तरी माझी अशी विनंती आहे की नगर परिषदेने आताही लक्ष देऊन आणि या भागातल्या रहिवासींचा सहभाग घेऊन हे परत याचं सौंदर्यीकरण कसं करता येईल याच्याकडे निश्चित त्यांनी लक्ष द्यावं. नमस्ते सर. 3 वर्ष अगोदर आम्ही या गार्डन मध्ये म्हणजे मुलांबरोबर आम्ही खेळायचो. इथे तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलं क्रिकेट खेळायचे आणि एक क्षण आठवते का इथे एक 70 वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती नेहमी यायचे आणि
चार भिंती जे खाला धावतात आम्हाला, तर ते आम्ही क्षण सांगू शकत नाही. मस्करीच्या भाषेत आम्ही त्यांना असंच विचारलं होतं, तुम्ही नेहमी येता का काका? पण आज ते वयोवृद्ध व्यक्ती कुठे आहे ते तर माहीतच नाही. त्याचबरोबर इथे लहान मुलांचा जो एक सायंकाळचा वेळ घालवायसाठी, ते खेळायसाठी इथे येत होते, ना आज ते जागा आहे ना ते लहान मुलं दिसतात इथे. आणि खेळणी तर एकदम पूर्ण आता कामातून गेलेल्या अवस्थेत आहे. तर आमची अशीच विनंती आहे, कार्यदक्ष व्यक्ती इथे आपल्याला लाभलेले आहे, परंतु त्यांनी आपले हे जे गार्डन आहे आणि इथे प्रस्थापित करावे. गेल्या 5-6 वर्षापासून हा बगीच्याचं काम नगर परिषदने केलेलं आहे, परंतु समाधानकारक काही काम केलेलं नाही. वारंवार आम्ही स्वतः नगरसेवकांना माहिती सांगितली, अनेकांशी मी बोललो, पण त्याच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. आज संजयजी पांडे हे या ठिकाणी आले आणि त्यांनी मला विचारपूस ते करत आहेत. या बगीच्याचा त्रास आम्हाला असा आहे की या बगीच्यातून सरपटणारे प्राणी, विषारी प्राणी संध्याकाळी बाहेर निघतात, बाहेर फिरतात. 3-4 दिवसापूर्वी मण्यार जातीचा अत्यंत विषारी साप इथे बाहेर आलेला होता. सर्पमित्रांनी तो पकडला. आमची लहान लहान मुलं संध्याकाळी या ठिकाणी खेळतात. बऱ्याच वेळा वीज बाहेरची नसते, बाहेरचे लाईट बंद असतात, स्ट्रीट लाईट बंद असतात. त्यामुळे आम्हाला या बगीच्याचा खूप त्रास होतो आहे. तरी याचं जे काही काम आहे ते योग्य ती कारवाई करून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळावं ही माझी अपेक्षा आहे. या गार्डन मध्ये हे डेव्हलपमेंट झालेलं नसल्यामुळे किंवा बगीचा झालेला नसल्यामुळे आजूबाजूचे लोक इथे कचरा टाकतात आणि त्यासोबतच इथे गवत वगैरे झाडं झुडपी होतात आणि वेगवेगळे सर्प वगैरे इथून निघतात आणि आमच्या घरामध्ये शिरत असतात. अशा वारंवार घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते कधी. त्याच्यामुळे नगर परिषदेने याची दक्षता घ्यावी.